हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय ग्रेड बूस्टर चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 स्टँडर्डचा द लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट अनक्लिअर राहणार नाही. तर आज आपल्याला रेस्पिरेशन बघायचं आहे या पार्टमध्ये. तर बघा, इथे दिलेलं आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. तर इथे बघा, फर्स्ट जे पिक्चर आहे ते लीफला झूम करून दिलेलं आहे. इथे फिशचं आहे, इथे ह्युमन बिंगचं पिक्चर आहे. तर इथे बघा, हे जे आहे लीफ कशाने रेस्पिरेशन करतात, तर लीफवर एकदम मायक्रोस्कोपिक स्मॉल पोर्स असतात, एकदम छोटे छोटेसे पोर्स असतात, ज्याला स्टोमॅटा म्हणतात. तर स्टोमॅटाने लीफ हे रेस्पिरेशन करतात. सेकंड पिक्चर आहे फिशचं, तिथे गिल्स असं दाखवलेलं आहे. तर फिश कसे रेस्पिरेशन करतात, तर बघा, जे गिल्स जे असतात ना, ते काय करतात, वॉटरमध्ये जेही काही डिझॉल्व ऑक्सिजन असते, विरघळलेले जे काही ऑक्सिजन असते त्यांना ॲब्झॉर्ब करतात आणि मग या ऑक्सिजनचा उपयोग झाल्यानंतर जे कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे त्यांना हे गिल्स वॉटरमध्ये रिलीज करतात. ठीक आहे, या पद्धतीनं फिशमध्ये रेस्पिरेशन होते. थर्ड आहे ह्युमन बिंगचं नोज दाखवलेलं आहे. ह्युमन बिंग आपण नोजने काय करतो, ऑक्सिजन इनहेल करतो आणि मग हे इनहेल केल्यानंतर बघा, या ट्रॅकिया थ्रू इथे लंग्समध्ये हे ऑक्सिजन जाते, मग इथे ॲब्झॉर्ब केले जाते आणि मग जे याचा ऑक्सिजनचा उपयोग झाल्यानंतर जे कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे ते इथे ट्रॅकिया थ्रू इकडे नोजद्वारे कार्बन डायऑक्साईड बॉडीच्या बाहेर पडणार. ठीक आहे, या पद्धतीने. आता बघा, इथे दिलेलं आहे रेस्पिरेशन. फर्स्ट, होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील. आपल्याला सांगितलं आहे की आपला हात काय करा, नाकावर ठेवा किंवा छातीवर हात ठेवा, आपल्याला काय फील होते ते सांगा. तर जेव्हा आपण नाकावर हात ठेवतो ना, तर आपल्याला हवा फील होत आहे, म्हणजे आपल्याला एअरशी फील होते की ती आतमध्ये जात आहे तिथे. आणि जर आपण छातीवर हात ठेवला तर आपली छाती एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अशी फुगत आहे, कमी होत आहे असं आपल्याला फील होते. सेकंड, इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू यू सी. जर एखादं झोपलेला डॉग आहे तर त्याच्या पोटाची मुवमेंट तुम्हाला कशी दिसेल, तर बघा, ते पोट असं फुगणार, कमी होणार, फुगणार, कमी होणार, म्हणजे तो काय करत आहे, इनहेल करत आहे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडला एक्झेल करत आहे. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. लिव्हिंग थिंग्सला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. ऑक्सिजनला इनहेल करणे, इनहेल म्हणजे काय, घेणे आतमध्ये. ऑक्सिजनला इनहेल करणे, इनहेल केल्यानंतर त्या ऑक्सिजनचा बॉडी जे काही उपयोग करतो, उपयोग केल्यानंतर जे कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे त्याला एक्झेल करणे. एक्झेल म्हणजे काय, बॉडीच्या बाहेर काढणे. या प्रोसेसला म्हणतात रेस्पिरेशन. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस, इटीसी हॅव स्पेसिफिक ऑर्गॅन्स फॉर रेस्पिरेशन. जसं फिशला रेस्पिरेशनसाठी कोणतं ऑर्गॅन असते, गिल्स. स्नेक आणि माऊस लंग्सच्या मदतीने रेस्पिरेशन करतात. ऑन द अदर हँड, प्लांट्स रिस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम्स अँड लिव्स. आणि जे प्लांट जे असतात ते कशाच्या मदतीने रेस्पिरेशन करतात, स्टोमॅटाच्या. ठीक आहे, जे त्यांच्या स्टेमवर किंवा लिव्जवर प्रेझेंट असतात आणि ते खूप मायक्रोस्कोपिक असतात, छोटे असतात एकदम. इथे खाली दिलेलं आहे रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. त्यामुळे इथे सांगितलं, पण आता एक नवीन कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे आपल्याला लिव्हिंग थिंगचं, की रेस्पिरेशन हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंगचं. रेस्पिरेशन करणे हे लिव्हिंग थिंगचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नेक्स्ट बघा, कॅन यू रिकॉलमध्ये दिलेलं आहे, इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी. आपण जेही काही फूड खातो ती आपली बॉडी सगळंच्या सगळं आपण खाल्लेलं यूज करते का आपली बॉडी, नाही. आपली बॉडी जेवढं गरजेचं आहे, जे कामाचं आहे त्यांना काय करते, ॲब्झॉर्ब करते. ठीक आहे, आणि जे कामाचं नाही ते काय करते, शरीराच्या बाहेर काढते. जर या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं असेल तर बघा, मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही लिहा. ऑल द फूड दॅट वी ईट इज नॉट यूज्ड बाय आवर बॉडी. सम पार्ट which is not essential and some part which is not digested are thrown out of our body. म्हणजे आपण जेही काही फूड खातो ते पूर्णच्या पूर्ण आपली बॉडी यूज करत नाही. जो पार्ट गरजेचा नाही आहे किंवा जो बॉडीमध्ये डायजेस्ट नाही झालं, ज्याचं पचन नाही झालं, ते बॉडी काय करते, शरीराच्या बाहेर काढते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ फूड कन्वर्टेड इन टू. तर जेही काही फूडचं अनयूज पार्ट आहे, जे काही आपण फूड खात आहोत तर त्याचं जे अनयूज पार्ट आहे, ज्याचा आपण
वापर नाही केला, यूज नाही केला आपल्या बॉडीनं, ते कशामध्ये कन्वर्ट होते? तर ते कन्वर्ट कशामध्ये होते? फिसेसमध्ये, एक्सक्रिटामध्ये, म्हणजे पोटीमध्ये. ठीक आहे. तर याचा आन्सर तुम्ही असं लिहू शकता, द अनयूज फूड इज कन्वर्टेड इंटू एक्सक्रिटा ऑर फिसेस. ठीक आहे. बघा आता एक्सक्रिशन, वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल. ॲनिमलच्या बॉडीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रोसेस होतात. हे ज्या प्रोसेस होतात, तर प्रोसेस होताना वेस्ट सबस्टन्ससुद्धा तयार होते. दीज आर कॉल्ड एक्सक्रिटा अँड प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन. मग हे जे आता वेस्ट सबस्टन्स तयार होत आहे, त्या वेस्ट सबस्टन्सला काय म्हणतात? एक्सक्रिटा म्हणतात. बघा आपण काय करतो, आपण जेही काही फूड खाणार आहे ते फूड आपल्या बॉडीमध्ये जाते. जे काही आपल्याला बॉडीला गरजेचं आहे किंवा जेही काही आवश्यक आहे ते आपली बॉडी ॲब्झॉर्ब करते, आणि जे गरजेचं नाही आहे ते पोटीच्या रूपामध्ये किंवा एक्सक्रिटाच्या रूपामध्ये बाहेर निघते बॉडीच्या. बरोबर आहे. तर तेच इथे सांगितलं आहे की जेही काही वेस्ट सबस्टन्स असते त्याला काय म्हणतात? एक्सक्रिटा म्हणतात. आणि ही जी प्रोसेस आहे की एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी, हे जे एक्सक्रिटाला बॉडीच्या बाहेर एलिमिनेटिंग म्हणजे काय? एलिमिनेटिंग म्हणजे काय? बाहेर काढणे. तर हे जे एक्सक्रिटा आहे यांना बॉडीच्या बाहेर काढण्याच्या प्रोसेसला एक्सक्रिशन म्हणतात. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गॅन फॉर एक्सक्रिशन. मग ॲनिमल्समध्ये स्पेसिफिक ऑर्गॅन असतात एक्सक्रिशनसाठी. प्लॅन टू एक्सक्रीट. बघा ॲनिमल तर एक्सक्रीट करते, बरोबर आहे. वेस्ट प्रोडक्टला बाहेर काढते, पोटीच्या रूपात काढते, एक्सक्रिटाच्या रूपात बाहेर निघणार आहे. पण प्लांट्स पण एक्सक्रीट करतात का? प्लांट्समध्ये पण वेस्ट प्रोडक्ट तयार होतात का? तर होतात. ठीक आहे. तर प्लांट्स पण एक्सक्रीट करतात. जसं फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लिव्ज इन अ स्पेसिफिक सीझन. प्लांट्स काय करतात? एका स्पेसिफिक सीझनमध्ये, बघा पतझड मोसम असते, पतझड ज्याला ऑटम सीझन म्हणतात, तर प्लांट्स काय करते? सगळं जे वेस्ट प्रोडक्ट आहे, जे काही वेस्ट सबस्टन्स आहे त्यांना आपल्या लिव्जमध्ये कलेक्ट करते, आणि पतझड म्हणजे ऑटम सीझनमध्ये त्यांना काय करते? ते त्याचे जे लिव्ज आहे झाडाचे ते काय करतात? ते शेड ऑफ करतात. म्हणजे लिव्जमध्ये जमा केल्यानंतर ते लिव्ज खाली पाडून टाकतात. बरोबर. वेस्ट सबस्टन्स स्टोअर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. आणि मग लिव्जमध्ये जेही काही वेस्ट सबस्टन्स तयार झालं होतं ते त्या पानासोबत खाली पडून जाते. नेक्स्ट सांगितलं आहे, टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. इथे करायचं आहे, टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. आता इथे काय करायचं? आपल्याला एक ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग घ्यायची आहे. या मुलीने जसं केलं आहे त्याला काय करायचं? आपल्याला एक झाडाच्या एका लीफवर बांधायचं आहे. ही जशी मुलगी बांधत आहे तसं आपल्याला इथे बांधायचं आहे, एका लीफवर बांधायचं आहे. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. व्हॉट डू यू सी? आता या झाडाच्या एका पानाला ट्रान्सपरंट बॅग बांधल्यानंतर 6 ते 7 तासानंतर आपल्याला काय दिसते ते बघायचं आहे. तर आपल्याला 6 ते 7 तासानंतर या ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅगमध्ये काही वॉटर ड्रॉपलेट्स दिसणार. ठीक आहे. तर ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाईड ऑफ द बॅग. त्या बॅगमध्ये काही ड्रॉपलेट्स पाण्याचे थेंब इथे गोळा झालेले आपल्याला दिसणार. इट मीन्स दॅट प्लांट एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ पेपर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्लांट जे आहे ते वॉटरलासुद्धा काय करतात? एक्सक्रीट करतात, पण ते वेपर फॉर्ममध्ये. जेव्हा ते एक्सक्रीट होते तेव्हा आपल्याला दिसत नाही पाणी एक्सक्रीट होत आहे म्हणून, ते वेपरच्या फॉर्ममध्ये होते, म्हणजे वाफेच्या फॉर्ममध्ये होते, पण त्याला प्लास्टिक बॅग बांधल्यामुळे ते तिथे कलेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. एक्सक्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि एक्सक्रिशन हे सुद्धा एक काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंग्सचं. जसं आपण ह्युमन बिईंगसुद्धा काय करतो? तर युरिन एक्सक्रीट करतो. त्या पद्धतीनं प्लांट्ससुद्धा काय करतात? वॉटर इन द फॉर्म ऑफ पेपर एक्सक्रीट करतात. नेक्स्ट दिलेलं आहे, व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम्स ऑफ द बाबू ऑर ड्रमस्टिक ट्रीज. हे जे इथे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेलं आहे ना, तर जे बाबुळाचं झाड असते किंवा ड्रमस्टिक ट्री जे असतात यांच्यावर जे असं चिकट असते पदार्थ जमा झालेला, ते काय असते? ते त्यांच्या बॉडीमधलं वेस्ट सबस्टन्स असते, जे बॉडीच्या त्या झाडाच्या बाहेर काढतात, आणि त्यामुळे ते त्या झाडाच्या स्टेमवर काय असते? आपल्याला जमा झालेलं दिसते. ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये दिलेलं आहे बघा, हॅव यू एक्सपिरियन्स धीस? व्हॉट हॅपन इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन. तुम्ही हे एक्सपिरियन्स केलेलं आहे का?
जर हे तुमच्यासोबत जर ॲक्शन काही घडल्या तर त्याच्यानंतर लगेच काय होते ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट दिलेला आहे, लाईट फ्लॅश सडनली इंटू युअर आईज. जर अचानक तुमच्या डोळ्यावर जर लाईट पडली तर काय होणार? आपण काय करणार? पटकन आपले डोळे काय होणार? ब्लिंक होणार ना. पटकन आपण रात्री रस्त्याने जात आहोत आणि आपल्या डोळ्यावर जर कोणी गाडीचा लाईट पडला तर आपण काय करतो? पटकन डोळे लावतो किंवा ब्लिंक करतो. तर याचं जर आन्सर लिहायचं असेल तर कसं लिहायचं बघा. द आईज आर इमिडिएटली शट ऑर वी मे इन्स्टंटली ब्लिंक. ठीक आहे. सेकंड बघा, सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. अचानक जर तुमच्या हाताला किंवा पायाला पिन जर टोचले, एखादी सुई आहे समजा, ती जर टोचली तर काय होणार? वी फील इंटेन्स पेन अँड दस वी इन्स्टन्स विड्रॉ अवर हँड. जर आपल्या हाताला सपोज टोचली तर आपल्याला काय होणार? पहिले तर पिन टोचल्यानंतर तर आपल्याला पेन होणार, त्रास होणार. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करणार? पटकन आपला हात काय करणार? बाजूला काढून घेणार. थर्ड आहे, द लीव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टच. हे बघा, मिमोसाला मराठीमध्ये काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. तर मिमोसा जे प्लांट आहे त्याच्या लिव्जला जर आपण हात लावलं तर काय होणार? मिमोसाच्या लिव्जला जर आपण बोट लावलं, हात लावलं आणि टच केलं तर ते काय होतात? पूर्ण असे एकत्र असे जमा होऊन जातात. तर याचा आन्सर लिहायचं असेल तर असं लिहा, द लिव्ज ऑफ मिमोसा प्लांट्स आर फोल्डेड ॲट वन्स ऑन टचिंग. म्हणजे काय होऊन जाते? त्याचे लिव्ज फोल्ड होऊन जातात. 4. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लाईट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प. बघा, सनसेट झाल्यानंतर जेव्हा रस्त्यावरचे किंवा अंगणातलं जेव्हा आपण लॅम्प लावतो तेव्हा त्याच्यावर इन्सेक्ट जमा होतात, किडे जमा होतात. बरोबर आहे. आणि जर आपण लाईट बंद केला ना तर इन्सेक्ट चालले जातात. तर असंच ते येणं जाणं त्यांचं सुरू असते. इथे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट दिलेला आहे. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज वेन रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलस. लिव्हिंग थिंग जे असतात तर ते काय करतात? स्टिम्युलसला काय करतात? वेगवेगळ्या वेनी रिस्पॉन्ड करतात. रिस्पॉन्ड म्हणजे काय? आता बघा, आता इथे जे मिमोसा प्लांट आहे, आता आपण याला टच केलं तर आपण स्टिम्युलस झालो टच करणे म्हणजे. आणि त्यांनी काय केलं? आपले लिव्ज फोल्ड केले तर ते काय झालं? त्यांचं रिस्पॉन्ड झालं. बरोबर. इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड, द काऊ अँड बफेलो स्टँड अप, बिगिन टू मूव, वन ऑर टू मे इवन स्टार्ट मूविंग. दीज आर ऑल मुवमेंट्स. जर एक काऊ शेड आहे, जिथे गाई वगैरे बांधलेल्या आहे, बफेलो आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर तिथे अचानक गेले तर काय? आपण गेल्याबरोबर काही काऊज काय होणार? स्टँडअप होणार, उभे होणार. काही इकडे तिकडे जायला लागणार, काही तर मुव्हिंग करणार. म्हणजे त्यांचा जो आवाज असतो ना, हंबा वगैरे असं, ते तसे करणार. मग हे काय करतात? हे सगळे काय? त्यांचे मुवमेंट्स आहे. म्हणजे इथे आपण काय झालेलो आहे? इथे आपण स्टिम्युली झालो आहे. आणि यांची जी ॲक्शन आहे काऊज आणि बफेलोची, ते त्यांचं रिस्पॉन्स आहे. A creeper planted in the courtyard leaned towards a support. A potted plant placed in a window grows towards sunlight. बघा, क्रीपर प्लांट जे असते ते आपल्या अंगणामध्ये एखादा क्रीपर प्लांट आहे, ते जर कशाचा आधार घेऊन जर वर चढत असेल तर हे सुद्धा काय? त्याचं सनलाईटच्या डायरेक्शननी काय? रिस्पॉन्ड आहे. एक पॉटेड प्लांट प्लेस इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाईट. आपण एक कुंडीमधलं जे झाड असते ते जर आपण खिडकीमध्ये ठेवलं तर सनलाईटच्या डायरेक्शननी ना ते झाड आपलं मुवमेंट दाखवेल. ठीक आहे. म्हणजे तो सनलाईटकडे काय काय करत आहे? रिस्पॉन्ड करत आहे. इट मीन्स दॅट प्लांट टू शो मुवमेंट. लिव्हिंग थिंग्स मूव ऑफ देअर ओन अकॉर्ड. बघा, याचा अर्थ असा आहे की प्लांटसुद्धा मुवमेंट करतात. म्हणजे जसं आपण ॲनिमल्स आहोत किंवा ह्युमन बिईंग्स आहोत तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, पण प्लांट्स नाही जाऊ शकत. पण तरी ते काय करतात? सनलाईटच्या डायरेक्शननी मुवमेंट दाखवतात. आणि लिव्हिंग थिंग जे असतात ते आपापल्या पद्धतीने मुवमेंट दाखवतात. द मुवमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ॲट अ सच अ टाईम इज दॅट देअर रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. मग हे जे मुवमेंट आहे, हे जे चेंजेस जे लिव्हिंग थिंग्स जे मुवमेंट दाखवतात तर ते काय असते? स्टिम्युलसला त्यांचं काय असते? रिस्पॉन्स असते. अँड इव्हेंट दॅट ऑकर इन अवर सराउंडिंग इज अ स्टिम्युलस. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. बघा, स्टिम्युलस म्हणजे काय? तर ज्याही काही ॲक्टिव्हिटी ज्याही काही घटना किंवा ॲक्टिव्हिटी ज्याही काही आपल्या सराउंडिंगला होते ते म्हणजे काय? स्टिम्युलस. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. आणि मग ह्या
स्टिम्युलसला लिव्हिंग थिंग्स जे रिस्पॉन्ड करण्याची जी ॲबिलिटी असते, या स्टिम्युलसला लिव्हिंग थिंग्सची जे रिस्पॉन्ड करण्याची जी ॲबिलिटी असते त्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. बघा, समजलं नसेल तर पुन्हा मी सांगते. Movement or a change taking place in a living thing at such a time is their response to a stimulus. रिस्पॉन्स म्हणजे काय, तर एखादं जेव्हा स्टिम्युलस असते तर लिव्हिंग थिंग जे त्या स्टिम्युलसला जे रिस्पॉन्स देते, तर रिस्पॉन्स कसं देणार, तर ती मूवमेंट दाखवणार किंवा त्यांची काय करणार, जागा बदलवणार. तर अशा काही ॲक्शन असते ज्यामुळे ते रिस्पॉन्स देते त्या स्टिम्युलसला. आणि जेही काही घटना आपल्या अवतीभोवती घडतात, जे काही इव्हेंट घडतात आपल्या सराउंडिंगला, त्याला स्टिम्युलस म्हणतात. आणि हे जे ॲबिलिटी असते लिव्हिंग थिंग्सची की स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करायचं, याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. ठीक आहे. आणि रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. हे सुद्धा एक काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंगचा. मग काय इथे दिलं आहे, इन ईच ऑफ द यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिवन अबोव व्हॉट इज द स्टिम्युलस अँड व्हॉट इज रिस्पॉन्स. हे जे वर एक्झाम्पल दिलेले आहे त्यामध्ये कोणतं स्टिम्युलस आहे आणि कोणतं रिस्पॉन्स आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता एक पॉटेड प्लांट जे विंडोमध्ये ठेवलं होतं, ठीक आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे की यामध्ये कोणतं स्टिम्युलस आहे आणि कोणते रिस्पॉन्स आहे. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मुवमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. तर प्लांट्स आणि ॲनिमलच्या मुवमेंटमध्ये काय डिफरन्स असतो, तर बघा, ॲनिमल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ठीक आहे, जागा त्यांची चेंज होऊ शकते, प्लेस बदलू शकते, पण प्लांट्सचं तसं होते का, नाही. ते फक्त एका ठिकाणीच राहून आपलं रिस्पॉन्स दाखवू शकतात सनलाईटच्या डायरेक्शननी. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.